पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यान याचं टेंडर 3.5 कोटी रुपयाचं झालं होतं। ते काम अतिशय धीम्या गतीने चालू होतं। गेले वर्षभर झालं आम्ही वारंवार या ठिकाणी ही बगीचा ताबडतोब त्या ठिकाणी काम पूर्ण करून पंढरपूरच्या जनतेसाठी आमच्या लहान लेकरांसाठी खुली करून द्या म्हणून आम्ही वारंवार मागणी करत होतो। परंतु संबंधित ठेकेदारांनी प्रशासनाची मिलीभगत असल्यामुळे ते काम अतिशय धीम्या गतीने चालू होतं। मध्यंतरी ज्यावेळेस आम्ही बगीचाचं काम पूर्ण झालं का नाही बघायला गेलो असता त्या ठिकाणी ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, पूर्ण बोगस झालेलं आहे। त्या ठिकाणचे लॉन लावलेलं नाही, त्या ठिकाणी हराळी लावली आहे, त्या ठिकाणी ज्या पद्धतीची कामे व्हायला पाहिजे उदाहरणार्थ माती 4 फुटांनी भरायला पाहिजे ती भरली गेलेली नाही। त्या ठिकाणी जी खेळण्याची साहित्य आहेत ते खेळण्याचे साहित्य देखील जुने आणून त्याला नवीन कलर लावून त्या ठिकाणी खेळण्याचे साहित्य लावलेले आहेत। त्या ठिकाणचे पेवर ब्लॉक सगळे निघून गेलेले आहेत, संरक्षण भिंतीला तडे गेलेले आहेत, म्हणजे पूर्ण काम बोगस झालेलं आहे। आणि या ठिकाणी आम्ही त्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्या ठिकाणी त्या बगीचेचं काम तातडीनं पूर्ण करून घेऊन जनतेला त्या ठिकाणी खुली करण्यात यावी म्हणून अशी मागणी केली होती। परंतु पंढरपूरच्या नगरपालिकेच्या प्रशासनाने नगर अभियंत्याने त्या ठिकाणी दुर्लक्ष करून या ठिकाणी आज तो भ्रष्टाचार झाकण्यासाठी त्याचा उद्घाटनाचा घाट घातला आहे। नगरपालिकेला विचारलं असता नगरपालिकेने सांगितले की आजच्या उद्घाटनाशी आमचा कुठलाही संबंध नाही, सरकारी कुठली पत्रिका त्या ठिकाणी काढलेली नाही। काही लोकांनी संबंधित ठेकेदाराची हातमिळवणी करून त्या ठिकाणी त्या ठेकेदाराचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी आज त्या ठिकाणी उद्घाटन करण्याचा घाट घातला आहे। आमचा उद्घाटनाला कसलाही विरोध नाही, बगीचा खुली झाली पाहिजे, जनतेच्या सेवेत आमच्या लेकरांना त्या ठिकाणी खेळण्यासाठी खुली करण्यात आली पाहिजे। परंतु तो भ्रष्टाचार झाकण्यासाठी सगळी कामं अर्धवट असताना त्या ठिकाणी त्या बगीचाचं उद्घाटन करण्यात येते। या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून संबंधित नगर अभियंत्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करतोय। संपूर्ण कामाची चौकशी मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहिजे, त्यावर एक क्वालिटी कंट्रोलचं पथक नेमून त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून यामधला भ्रष्टाचार त्या ठिकाणी भ्रष्टाचार करणाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही या ठिकाणी करत आहोत। तुम्हाला ह्याच्यात कुणी विश्वासात घेतलं किंवा काय नाही पत्रिकाचा विषय नाही, कुणाचं नाव किंवा काय नाही, ही बाग पंढरपूरच्या नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसज्ज अशी हस्तांतरित झाली पाहिजे। या बागेचं काम प्रचंड बोगस झालंय, त्या ठिकाणी अर्धवट कामं झालेत आणि तो भ्रष्टाचार झाकण्यासाठी या बागेचं आज उद्घाटन करण्याचा त्या लोकांनी घाट घातलेला आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालेला आहे आणि आज जर त्या लोकांनी त्या अर्धवट कामासहित त्या भ्रष्टाचाराची चौकशी न करता उद्घाटन केलं याचा अर्थ संबंधित जी लोक कोण उद्घाटन करणार आहेत त्यांचा भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे असा होऊ शकतोय।